सर्व मुलांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपल्याला सार्वजनिक उपक्रम किंवा सार्वजनिक संघटन हा एक प्रकार पाहायचा आहे, पब्लिक एंटरप्राइजेस. तर सार्वजनिक उपक्रम हा सरकारचा उपक्रम असतो. आपण आतापर्यंत जे 3 उपक्रमाचे प्रकार पाहितले, त्यामध्ये एक व्यक्ती संघटन, भागीदारी आणि संयुक्त स्कंद प्रमंडळ. हे तिन्ही उपक्रमाचे जे प्रकार आहेत, ते प्रकार नफ्याच्या हेतूने प्रेरित असतात किंवा खाजगी व्यवस्थेमध्ये असतात, खाजगी क्षेत्रामध्ये असतात. आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था किंवा जागतिक पातळीवर आपण पाहतो की गव्हर्नमेंट सगळंच काही करू शकत नाही. बरोबर आहे. राष्ट्राच्या विकासामध्ये लोकांचाही सहभाग महत्त्वाचा असतो आणि या अनुषंगाने म्हणून एक व्यक्ती संघटन, भागीदारी आणि संयुक्त स्कंद प्रमंडळ हे खाजगी क्षेत्रातून लोक पुढे येऊन नफ्याच्या प्रेरणेने समान उद्देश समोर ठेवून एखादं युनिट स्थापन करतात. त्याला आपण एक व्यक्ती संघटन किंवा भागीदारी किंवा संयुक्त उपक्रम संयुक्त स्कंद प्रमंडळ असं म्हटलेलं आहे. परंतु आपण पाहतो की खाजगी क्षेत्रामध्ये अतिरेकी नफा मिळवण्याची जर स्पर्धा निर्माण झाली तर त्यामध्ये लोकांची पिळवणूक होते किंवा मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता निर्माण होते किंवा लोकांना न्याय मिळत नाही. म्हणून यासाठी गव्हर्नमेंट काय करतं? गव्हर्नमेंट त्यांच्याबरोबरच उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा करतं किंवा त्यांना स्पर्धक होतं. आपण पाहतो की जसं की आता एस-टी महामंडळ आहे, बरोबर आहे. एस-टी महामंडळ हे सरकारचा उपक्रम आहे. जर एखाद्या वेळेस एस-टी महामंडळ एखाद दिवस बंद असला, त्यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये संप असेल किंवा काही अडचणी आल्या तर आपण पाहतो की खाजगी वाहतूकवाले कितीतरी पटीने भाडे वाढवतात आणि लोकांची आर्थिक पिळवणूक करतात. मग लोकशाहीमध्ये हे योग्य नाही. मग अशा प्रकारची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून बरेच उपक्रम किंवा सेवा हे गव्हर्नमेंट देतं. सामाजिक कल्याणाच्या हेतूने शासन अशा प्रकारची सुविधा किंवा सेवा देत असतं. आपण पाहतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारतीय अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था कशी करता येईल यासाठी त्या काळातल्या नेतृत्वाचा प्रयत्न जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं फार दुर्मिळ उदाहरण आहे. म्हणून आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे की ज्यामध्ये खाजगी क्षेत्र आहे आणि सरकारी क्षेत्र आहे. जिथे ह्या दोन्हीचा समन्वय चांगला आहे तिथे लोकांना कमी किमतीमध्ये चांगल्या गुणवत्तेत सेवा प्राप्त होतात आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राबरोबरच सरकारी क्षेत्राचाही वाटा किंवा भूमिका ही महत्वाची आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो की जो भारतीय अर्थव्यवस्थेने विकासाचा वेग घेतलेला आहे तो निश्चित प्रशंसनीय आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु काय झालं की भारतीय अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था करण्याच्या उद्देशाने काही ध्येय धोरणं राबवण्यात आली गेली आणि आपण पाहतो की बंदिस्त अर्थव्यवस्था आपण सुरुवातीला बंदिस्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं होतं आणि 1990 पर्यंत त्याचा परिणाम असा दिसून आला की फक्त अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी उपक्रमच हे कार्यान्वित आहेत आणि सरकारी उपक्रमात होणारा मोठा भ्रष्टाचार आणि त्यामुळे सरकारी उपक्रमांना होणारा तोटा तसेच सरकारी उपक्रमाची कार्यक्षमता ही कमी झाल्यामुळे देशासमोर मोठा आर्थिक संकट उभा राहिला आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण पाहतो की 1991चं नवं खुलं औद्योगिक धोरण आणलं आणि ज्यामुळे आपली भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त अर्थव्यवस्था न स्वीकारता खुल्या अर्थव्यवस्थेचं आपण धोरण स्वीकारलं. त्यामध्ये मग जागतिकीकरण असेल, उदारीकरण असेल आणि खाजगीकरण असेल. अर्थव्यवस्थेचा जर विकास करायचा असेल, लोकांना जर विकासाच्या संधी निर्माण करायच्या असतील, लोकांच्या आवडीनिवडीनुसार जर उत्पादन घ्यावायचं असेल तर कुठल्याही एका गोष्टीला मर्यादा असते, एका क्षेत्राला मर्यादा असते. सर्व क्षेत्र मिळून जर या सगळ्या गोष्टी करत असतील तर निश्चितच लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, विकासाच्या संधी उपलब्ध होतील आणि हाच हेतू समोर ठेवून शासनाने 1991 मध्ये खुलं धोरण स्वीकारून आज आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक पातळीवर एक 6व्या क्रमांकाची, 5व्या क्रमांकाची, आता पुढे भविष्यात अंदाज केला जातो की 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ही होणार आहे. तर हे सर्व श्रेय खाजगी क्षेत्र प्लस सरकारी क्षेत्राला द्यावं लागेल. आज आपण पाहतो की
रेल्वे जर नसती तर आज स्वस्तात प्रवास करता आला नसता, बरोबर आहे. पोस्ट ऑफिस नसलं नसतं तर आपल्याला स्वस्तात आपलं टपाल पाठवता आले नसते. त्यानंतर आपण पाहतो एस-टी महामंडळ नसलं नसतं तर आपल्याला स्वस्तात प्रवास करता आला नसता. त्यानंतर आपण पाहतो की अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जसं की महानगरपालिका आपल्याला पाण्याचा पुरवठा करते. फार कमी पैसे या ठिकाणी महानगरपालिका आकारून आपल्याला भरपूर पाणी देतं. तसंच वीज महामंडळ हे स्वस्तात वीज देतं. आज आपण पाहिलं विजेचं काही ठिकाणी खाजगीकरण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे दर हे मोठे आहेत सरकारी दरापेक्षा. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता करण्यासाठी किंवा भारतात दारिद्र्याचं मोठं प्रमाण असल्यामुळे या लोकांच्या आर्थिक हिताचं जपवणूक करण्यासाठी सरकारी उपक्रमाची महत्त्वाची भूमिका असते आणि त्यामुळे लोकांना सामाजिक न्याय किंवा लोकांच्या कल्याणात भर पडते. एवढं महत्त्व भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक उपक्रमाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. मित्रहो, सार्वजनिक उपक्रम कशाला म्हणायचं? आतापर्यंत आपण पाहिलं एक व्यक्ती संघटन पद्धतीमध्ये एकाच व्यक्तीची मालकी असते, तर भागीदारीमध्ये एकापेक्षा जास्त लोक आणि 20 पेक्षा कमी लोक एकत्रित येऊन व्यवसाय सुरू करतात. तर संयुक्त स्कंद प्रमंडळमध्ये संख्येला मर्यादा नाही, मेंबरशिप मोठी असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भांडवल उभा करून मोठमोठे उद्योग त्यामध्ये निर्माण होत असतात. परंतु सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपण पाहतो की जिथे खाजगी क्षेत्र कमी पडतं त्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून गव्हर्नमेंट गुंतवणूक करत असतं. कारण तशा प्रकारची सेवा निर्माण, वस्तू निर्माण होणं गरजेचं असतं आणि ती लोकांपर्यंत जाणं गरजेचं असते. त्यापासून फायदा मिळतो किंवा तोटा होतो हे महत्त्वाचं नसतं. सार्वजनिक उपक्रम हे नफ्यासाठी निर्माण होत नाही, तर लोकांना कमी खर्चामध्ये सेवा देण्यासाठी किंवा लोकांच्या आर्थिक हिताची जपणूक करण्यासाठी भारतामध्ये सार्वजनिक उपक्रम कार्य करत असलेलं आपल्याला दिसून येतं. मग सार्वजनिक उपक्रम म्हणजे सरकारचा उपक्रम किंवा त्या उपक्रमावर सरकारची मालकी आणि व्यवस्थापन असतं. त्याला सार्वजनिक उपक्रम असे म्हणतो किंवा सार्वजनिक उपक्रम म्हणजे ज्या उपक्रमामध्ये 51% पेक्षा भाग भांडवल सरकारचं असतं किंवा 100% भाग भांडवल सरकारचं असतं, त्याला सार्वजनिक उपक्रम असे म्हणतो. आपण पाहतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून गुंतवणूक झालेली आहे. आपण पाहतो की काही वस्तू आणि सेवा अशा असतात की जिथे खाजगी क्षेत्र गुंतवणूक करू शकत नाही, कारण तिथं लागणारं भांडवल फार मोठं असतं. मग गव्हर्नमेंटला तिथे पुढे आलं. जसं की शेती जर सिंचनाखाली असे आणायची असेल तर मोठमोठाले धरणं उभी करावी लागतात. देशाचा जर विकास करायचा असेल तर पायाभूत उद्योग उभे करावे लागतात आणि पायाभूत उद्योगाला मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं. ते खाजगी क्षेत्रातून निर्माण होणं शक्य नसतं. तसेच काही उद्योग असे असतात की आज गुंतवणूक केली तर 20 वर्षांनी त्यातून इन्कम मिळायला लागतं. अशा उद्योगामध्ये किंवा अशा वस्तू आणि सेवा खाजगी क्षेत्रात निर्माण होत नाहीत. कारण खाजगी क्षेत्रामध्ये आपण पाहतो जिथे नफा तिथे गुंतवणूक. परंतु शासन जिथे नफ्याचा या ठिकाणी शासकीय उपक्रमामध्ये नफ्याचा हेतू समोर ठेवून गुंतवणूक होत नाही, तर लोकांना सेवा देण्याचा हेतू, राष्ट्राचा विकास या ठिकाणी समोर ठेवून गुंतवणूक केल्या जाते किंवा वस्तू आणि सेवा किंवा तशा प्रकारची सर्व्हिस दिल्या जाते आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेत सरकारी उपक्रमाची भूमिका ही फार मोठी आहे. त्याचबरोबर सरकारी उपक्रमामुळे आर्थिक विषमता कमी होण्यास आपल्याला मदत होते. आपण पाहतो की आपल्या देशाचं क्षेत्रफळ फार मोठं आहे आणि काही राज्याची विकसित आहेत, काही राज्य ही मागासलेली आहेत. आता आपण पाहतो की विकासाचे अनेक घटक आहेत. जसं विकासाला भांडवल हा एक घटक आहे, तसे नैसर्गिक साधन संपत्ती देखील महत्त्वाची असते. आपण पाहतो की राष्ट्रामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचं वाटप विषम पद्धतीने झालेलं आहे. काही राज्यांमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती विपुल आहे, तर काहीमध्ये त्याचा तोटा दिसून येतो. मग अशा ठिकाणी विकासामध्ये समतोल निर्माण करण्यासाठी जिथं भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता आहे किंवा ज्या राष्ट्रामध्ये गुंतवणूक झालेली नाही अशा ठिकाणी स्वतः शासन उद्योग उभा करतं आणि त्या राज्यातील लोकांना विकासाच्या संधी, रोजगाराच्या संधी देतं आणि त्यामुळे देशातील त्या भागातील दारिद्र्य, बेकारी कमी होण्यास मदत होत असताना आपल्याला दिसून येते. तर
एक व्याख्या पाहूया. ज्या उपक्रमाची मालकी सरकारकडे असते किंवा ज्या संस्थेचे व्यवस्थापन, संचालन सरकारी यंत्रणेमार्फत केले जाते किंवा मालकी, व्यवस्थापन व संचालन हे सरकारच्या स्वाधीन असते, त्या उपक्रमास सार्वजनिक उपक्रम असे म्हणतात. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे, सरकारी अथवा शासकीय उपक्रम म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे संचलित केल्या जाणाऱ्या औद्योगिक आणि वाणिज्यविषयक क्रिया होत. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे, सार्वजनिक उपक्रम म्हणजे औद्योगिक व वाणिज्यविषयक कार्य करणाऱ्या लोकोपक्रमाचे स्वामित्व व नियंत्रण पूर्णतः किंवा अंशतः सरकारच्या मालकीचे असते. त्यानंतरची व्याख्या आहे, सार्वजनिक उपक्रम हा व्यवस्थापनाचा असा एक प्रकार आहे की ज्याची मालकी तसेच नियंत्रण सरकारच्या ताब्यात असते किंवा संपूर्ण मालकीच सरकारची असते किंवा 51% पेक्षा जास्त प्रमाणात सरकारद्वारेच ज्यांची भागभांडवल खरेदी केलेली असते. अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या सार्वजनिक उपक्रमाच्या आपल्याला पाहावयास मिळतात. आता सार्वजनिक उपक्रमाची वैशिष्ट्ये. परीक्षेमध्ये यावर नेहमी एक प्रश्न असतो, सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये किंवा उद्दिष्टे सांगा. आता उद्दिष्टे हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय? त्याचे गुणदोष सांगा. आता सार्वजनिक उपक्रमाची काही वैशिष्ट्ये, त्याची ओळख असणारी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. पहिलं वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्यावरून त्या उपक्रमाची ओळख लक्षात येत असते, म्हणून वैशिष्ट्ये समजून घेणं महत्त्वाचे असतात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सरकारची मालकी. सरकारची मालकी ज्या उद्योगात असते त्या उद्योगाला सार्वजनिक उपक्रम असे म्हणतो. मग ही मालकी 51% पेक्षा जास्त भागभांडवल असतं किंवा 100% भागभांडवल असतं. त्यानंतर लाभाऐवजी सेवा हा उद्देश असतो. आपण पाहतो की एक व्यक्ती संघटन, भागीदारी, संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये लाभ हा महत्त्वाचा आहे. जिथे नफा तिथेच गुंतवणूक त्यामध्ये होत असते. परंतु अशा काही गोष्टी आहेत की जिथे नफा पाहता येत नाही. जसं की शेतीला सिंचनाची व्यवस्था करायची असेल तर मोठमोठे धरणे उभी करावी लागतात. त्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. त्याचबरोबर मूलभूत उद्योग निर्माण करावे, ज्यासाठी आपण पाहतो की आज जर गुंतवणूक केली तर 10-20 वर्षे लागतात त्यातून उत्पादन मिळायला किंवा नफा मिळायला किंवा वस्तू तयार व्हायला. तर अशा ठिकाणी खाजगी लोक गुंतवणूक करत नाहीत आणि म्हणून शासन अशा प्रकारचा सहभाग नोंदवून त्यामध्ये लोकांचं आर्थिक हित, आर्थिक कल्याणच करत असतं किंवा त्या माध्यमातून लोकांच्या गरजा पूर्ण होऊन आर्थिक कल्याणात भर पडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक उत्तरदायित्व. सरकार हे आपण पाहतो की हे सर्व सार्वजनिक उत्तरदायित्व सरकारचं असतं. सरकार, संसद यांचे समाधान केले पाहिजे. उपभोक्त्याचे हितसंबंध लक्षात घेतले पाहिजे. एवढेच नव्हे तर कामगार संबंध व कामगार विषयक व्यवस्थापन योग्य प्रकारे ठेवून त्यात सुधारणा केल्या पाहिजे. त्यामुळे आपण पाहतो की सरकारी उपक्रम हे लोकांच्या सेवेसाठी असतात, न्याय देण्यासाठी असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य आहे, उपक्रम राबविण्यासाठी महामंडळाची निर्मिती केल्या जाते. आपण पाहतो की सरकारी उपक्रम जर स्थापन करायचा असेल तर महामंडळाच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन केलं जातं. जसं की कोकणात रेल्वे न्यायची होती म्हणून कोकण रेल्वे महामंडळ शासनाने स्थापन केलं. लोकांना वीज पुरवठा वीज महामंडळाकडून दिलं जातं. तर लोकांना प्रवासी वाहतुकी महाराष्ट्र राज्य एस-टी महामंडळाकडून दिल्या जाते. अशा प्रकारची विविध महामंडळ स्थापन करून शासन सार्वजनिक उपक्रम चालवत असतं. त्यानंतर नफा सरकारी तिजोरीत जमा होत असतो. सरकारी उपक्रमाला जो काही नफा होईल, नफ्याच्या प्रेरणेने हे स्थापन होतच नाही. तरीही आपण पाहतो की जर सेवा चांगल्या दिल्या तर मागणी वाढते. मागणी वाढली तर त्या प्रमाणात विक्री वाढते आणि विक्री वाढली तर शासनाला मोठ्या प्रमाणात नफा मिळतो आणि हा सर्व नफा राष्ट्राच्या सरकारी उत्पन्नात किंवा राष्ट्रीय उत्पन्नात जमा होत असतो आणि म्हणून सरकारी वस्तू जेवढ्या आपण घेऊ तेवढं सरकारचं उत्पन्न वाढतो. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची उद्दिष्टे. यामध्ये सार्वजनिक उपक्रम कशासाठी असतं, काही हेतू किंवा उद्देश शासनाच्या समोर असतात. त्यामुळे शासन अशा वस्तू आणि सेवा देत असतं. त्यामध्ये पहिला उद्देश आहे शासनाचा
की आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आपण पाहतो की खाजगी क्षेत्रामध्ये ज्या वस्तूच्या निर्मितीत नफा आहे अशाच वस्तू निर्माण केल्या जातात. त्यामुळे आर्थिक समतोल बिघडतो. मग आर्थिक समतोल निर्माण करायचा असेल तर शासन जिथे नफा नाही त्या वस्तूंची व सेवांची निर्मिती करत असतं किंवा तशा प्रकारचं सार्वजनिक उपक्रम तिथे स्थापन केला जातो. यामध्ये विशेषतः मोठे प्रकल्प, मूलभूत उद्योग यांचा विकास शासनाला करावा लागतो, कारण त्या ठिकाणी लागणारं भागभांडवल हे मोठं असतं आणि परंतु हे उद्योग देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात. म्हणून शासन अशा प्रकारे आर्थिक विकास करण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक उपक्रमाची स्थापना करत असतं. त्यानंतर समतोल विकासासाठी आपण पाहतो की खाजगी क्षेत्र उद्योगाचं स्थानिकरण कुठे होतं? जिथे नफा मिळतो त्या ठिकाणी होतं. परंतु सरकारला जिथे आर्थिक विषमता आहे त्या ठिकाणच्या लोकांना आर्थिक विषमता कमी करण्यासाठी, विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी शासन समतोल विकास करण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक उपक्रम च्या माध्यमातून उद्योगाची उभारणी होत असते. जसं की आपण पाहतो भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये दक्षिण भारत, मध्य भारत हा बऱ्यापैकी औद्योगिकदृष्ट्या पुढे आलेला भाग दिसून येतो. परंतु पूर्व भारत जर आपण पाहितला, उत्तर भारत जर पाहितला तर काही प्रमाणात इथे सरकारी गुंतवणुकीची गरज असते. मग शासन अशा ठिकाणी मूलभूत उद्योग किंवा दळणवळण, पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं कार्य करून लोकांना पुढे आणण्याचं, लोकांच्या आर्थिक विकासात भर किंवा लोकांना संधी निर्माण करण्याचं काम करतं. त्यानंतर आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सार्वजनिक उपक्रमाची स्थापना केल्या जाते. त्यानंतरचा उद्देश आहे नैसर्गिक साधन सामग्रीचा पुरेपूर वापर. आपण पाहतो की खाजगी क्षेत्रामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय होतो किंवा नफ्यासाठीच तिचा वापर होतो आणि काही वेळा गुंतवणुकीअभावी नैसर्गिक साधन संपत्ती तशीच पडून राहते. मग अशा ठिकाणी शासन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर उपयोग करत असतं. त्यामुळे विकासाला हातभार लागतो. अनेक राष्ट्रात नैसर्गिक सामग्री विपुल प्रमाणात असते, परंतु साधन संपत्तीचा उपयोग न केल्याने एकतर तिचा अपव्यय होतो किंवा ती तशीच पडून राहते. खाजगी क्षेत्र या साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करू शकत नाही. जसे लोखंड, नैसर्गिक गॅस, कोळसा इत्यादींचा उपयोग पूर्णपणे केला जात नाही. या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग चांगल्या प्रकारे करून विकासाला हातभार लावण्यासाठी सार्वजनिक उपक्रमाची आवश्यकता असते. त्यानंतर औद्योगिक संबंध सुधारण्यासाठी, बरोबर आहे, आपण पाहतो की सरकारी नोकरी ही गॅरंटेड नोकरी असते, कारण तिथे कर्मचारी आणि प्रशासन यांचे चांगले संबंध असतात. प्रशासन आणि व्यवस्थापन यांचे चांगले व्यवस्थापक यांचे संबंध चांगले असतात आणि म्हणून शक्यतो इथे संप होत नाही किंवा कर्मचाऱ्यांच्या हिताच्या अनुषंगाने शासन निर्णय घेत असल्यामुळे इथे औद्योगिक संबंध चांगले राहतात आणि त्यामुळे उत्पादन वाढीला प्रेरणा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढ होतं आणि त्यातून राष्ट्राचा विकास होण्याला मदत होत असते. त्यानंतर मूलभूत सेवांची तरतूद या उपक्रमाच्या माध्यमातून केल्या जाते. आपण पाहतो की राष्ट्राची औद्योगिक प्रगती जलद गतीने साध्य करण्यासाठी मूलभूत सेवांची आवश्यकता असते. जसे रेल्वे, रस्ते, पाणी पुरवठा, वीज निर्मिती इत्यादी मूलभूत सेवा उपलब्ध झाल्याशिवाय औद्योगिक प्रगतीला चालना मिळत नाही. खाजगी क्षेत्र या सेवा उपलब्ध करून देण्यास फारसे उत्सुक नसते. अशा वेळी सरकारलाच जाणीवपूर्वक या सेवा उपलब्ध करून द्याव्या लागतात. समाजहित लक्षात घेऊन सरकारला ते सार्वजनिक क्षेत्राद्वारे उपलब्ध करून द्यावे लागते. त्यानंतर नफ्याचे विनियोजन. नफा आपण पाहतो राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट होतो आणि म्हणून आपण पाहतो की सार्वजनिक उपक्रमाला झालेला नफा हा राष्ट्राच्या विकासासाठी उपयोगात आणण्याचं किंवा त्यातून गुंतवणूक वाढत असते. त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी. अर्थव्यवस्थेचं नियंत्रण म्हणजे आपण पाहतो की जसं की खाजगी क्षेत्राची मक्तेदारी निर्माण होऊ नये म्हणून किंवा खाजगी क्षेत्रावर नियंत्रण असावं म्हणून काही सरकारी उपक्रम असणं गरजेचं असतं. जसं की आपण पाहतो एस टी महामंडळाची भूमिका ही
फार महत्त्वाची असते. एस टी महामंडळ 4 दिवस बंद राहिलं तर लगेच खाजगी प्रवासी वाहतुकीवाले लगेच त्यांचे भाडे वाढवतात. जसं की आपण पाहतो दिवाळीच्या वेळेस किंवा सणासुदीच्या वेळेस त्यांचे मोठ्या प्रमाणात भाडे वाढते. परंतु आता शासन मोठमोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून यांच्या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी या पद्धतीचा उपक्रमाचा आधार घेत असतं किंवा लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे अर्थव्यवस्था ही स्थिर चालते. म्हणजे भाववाढ आणि भावघट असं काही घडून येत नाही. किमती स्थिर राहण्यासाठी सार्वजनिक उपक्रम हे महत्त्वाचे असतात. आता काही सार्वजनिक उपक्रमांचे फायदे आपल्याला पाहावयास मिळतात. यामध्ये काय फायदा आहे, की सार्वजनिक उपक्रमाद्वारे मूलभूत उद्योगाची उभारणी होत असते. दुसरा फायदा आहे निरंतर राष्ट्रविकास. निरंतर राष्ट्रविकास म्हणजे कंटिन्युअस विकासाला संधी या ठिकाणी निर्माण होत असते. नैसर्गिक म्हणजे पर्यावरण सांभाळून राष्ट्रीय विकास कसा घडवून आणता येईल यासाठी शासनाकडून विविध बाबतीत प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो किंवा हे चक्र अखंड राहतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सार्वजनिक उपक्रमामुळे आर्थिक विषमता कमी होते. कारण आपण पाहतो जिथे उद्योग नाहीत त्या ठिकाणी शासन स्वतः उद्योगाची उभारणी करतं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करतं. त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढून आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक हित शासन साधत असतं. जसं की आपण पाहतो की शासकीय बऱ्याच सेवा शासन देत असतं. जसं की आरोग्यविषयक सेवा, पाणी पुरवठ्याची सेवा, शिक्षणासारख्या गोष्टी शासन स्वतः उपलब्ध करून देतं. त्यामुळे गरीब लोकांना विकासाच्या संधी निर्माण होऊन सामाजिक हित या उपक्रमाच्या माध्यमातून शासन साधत असतं. त्यानंतर मक्तेदारीचे लाभ. सार्वजनिक उपक्रमाद्वारे चालवल्या जाणाऱ्या उद्योगातील उत्पादन हे मक्तेदारी स्वरूपाचे उत्पादन असते. या उद्योगात तयार होणाऱ्या वस्तूंना उत्पादनाला ठराविक असा ग्राहक वर्ग असतो. उत्पादनावर मक्तेदारी असल्यामुळे उद्योगाला मक्तेदारीचे सर्व लाभ मिळतात. जसे की आपण पाहतो रेल्वेने आपण प्रवास करायला गेलं तर त्यामध्ये गरिबालाही बसता येतं, श्रीमंतालाही बसता येतं. श्रीमंताला वेगळा कोच असतो. त्याच्याकडे जास्त पैसे त्याला वाटलं मला एसी मध्ये जायचं तर तो एसी मध्ये जाऊ शकतो. परंतु गरिबाला वाटलं मला देवगिरीत बसायचं आहे तर ते देवगिरीत बसू शकतो जनरल कोचमध्ये. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे मक्तेदारीचे लाभ सामाजिक हित घडून आणत असतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा गुण आहे मोठ्या प्रमाणात भांडवलाची निर्मिती होत असते. परंतु या गुणाबरोबर काही तोटे असलेले आपल्याला दिसून येतात. आपण पाहतो की सरकारी उपक्रम म्हणजे जेव्हा आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेत सरकारी गुंतवणुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. त्याचा एकच उद्देश होता की देशातील आर्थिक विषमता कमी करायची आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून लोकांना विकासाच्या संधी निर्माण करणे हा उद्देश महत्त्वाचा होता. समतोल विकास हा उद्देश महत्त्वाचा होता. त्या अनुषंगाने सार्वजनिक उपक्रम आपल्याकडे निर्माण केलं गेलं. परंतु आपण पाहतो काळाच्या ओघात यामध्ये बदल झाले आणि आपण पाहतो या उपक्रमात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला. या उपक्रमात तोटा व्हायला लागला. त्यामुळे तोटा व्हायला लागला. या उपक्रमातून स्थापन झालेल्या उद्योगाचा कार्यक्षमतेने वापर होईनासा झाला. आपण पाहतो की वर्षभरातून 2 महिने उद्योग चालणं किंवा एखाद्या उद्योगाची क्षमता जर 1000 क्विंटल उत्पादन निर्माण करण्याचे असेल तर तिथं 100-200 क्विंटल उत्पादन होणं. मग हे अशा प्रकारचे किंवा मग जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करणं. त्यामुळे काय झालं मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उपक्रमाचा तोटा वाढला आणि हा तोटा वाढल्यामुळे शासनाने हा तोटा भरून काढण्यासाठी तुटीचा अर्थ भरण्याचा आधार घेतला किंवा विदेशी कर्ज घेतला आणि त्यामुळे अर्थव्यवस्था अडचणीत येऊ लागली. म्हणून शासनानं काय केलं आता हळूहळू सार्वजनिक क्षेत्राच्या या जबाबदारीतून बाहेर पडत आहे. त्यामध्ये मुख्य म्हणजे हे काही सार्वजनिक क्षेत्रातील दोष आहेत. त्यामध्ये विशेषतः कार्यक्षमतेचा अभाव, त्वरित निर्णय घेतला जात नाही, जबाबदारी टाळण्याची वृत्ती. आपण पाहतो की कर्मचारी तेवढं प्रामाणिक काम करत नाहीत. उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जात नाही. कारण काय व्हायला आपलं थोडं नुकसान व्हायला सरकारचं नुकसान होतं आणि त्यामुळे तिथे कर्मचारी आणि प्रशासनाकडून कुठलंही
प्रयत्न होत नाही. त्यानंतर करात वाढ होते, तोटा भरून काढण्यासाठी शासन मग कर वाढवतं आणि कर वाढवलं की महागाई वाढते आणि लोकांवर अन्याय होतो. तर हे एक आपल्याला दोष म्हणता येईल. तज्ञांच्या अभावाचा तोटा सार्वजनिक उपक्रमामध्ये आपण पाहतो की तज्ञ व्यक्ती येत नाहीत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचं संशोधन होत नाही आणि उद्योगाच्या विकासाला अडथळे निर्माण होतात. थोडक्यात भारताचा समतोल विकास करण्याच्या अनुषंगाने आणि भारतातील गरिबी दूर करायची असेल, भारतातील आर्थिक विषमता कमी करायची असेल, भारतातील लोकांना विकासाच्या संधी निर्माण करायच्या असतील, तर सार्वजनिक उपक्रमातील हे दोष कमी करून सार्वजनिक उपक्रम खाजगी क्षेत्राबरोबर स्पर्धेत असणं आवश्यक आहे. त्याशिवाय कल्याणकारी राज्य निर्माण होणार नाही किंवा गरिबांच्या आर्थिक हिताचं रक्षण होणार नाही. एवढं महत्त्वाचं स्थान सार्वजनिक उपक्रमाला असलेलं आपल्याला दिसून येतं. आजच्या तासाला आपण सर्वजण उपस्थित झालात, शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.